या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवस मुदतवाढ तर एक दिवसाची रडक्यासारखी काय परवानगी देता? सरकार आडमुठे वागले तर मराठे आडमुठे वागतील, जरांगेंचा इशारा। सरकार इंग्रजांपेक्षाही बेकार, आंदोलकांना पाणी आणि जेवण न मिळण्यासाठी दुकानं बंद केली, जरांगेंचा आरोप। तर आम्हीही तुमच्या सभांवेळी गावाकडे पाणी बंद करणार, जरांगे आक्रमक। 2 दिवसात आरक्षण न दिल्यास पाणीही सोडणार, आरक्षण दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गुलाल उधळू, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। मराठा ओबीसी भांडणं लावण्याचा प्रयत्न, मात्र आंदोलनावर पोळी भाजू नका, तुमचंच तोंड भाजेल, फडणवीसांची विरोधकांवर टीका। तर सोयीची भूमिका घेणाऱ्यांनी ठाम भूमिका घ्यावी, फडणवीसांचं विधान। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण? खांद्यावर बंदूक ठेवण्या इतपत वेळ का येऊ दिली? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काळात मराठ्यांसाठी केलेलं एक काम दाखवावं आणि मग आमच्यावर बोलावं, फडणवीसांचा आभार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलकांच्या वाहनांची माहिती घेतली, आतापर्यंत किती गाड्या आल्या आणि किती गाड्या येणार याबाबत अजित पवार यांच्याकडून विचारणा। सीएसएमटीसह चर्चगेट रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी, सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं, जरांगेंकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन। गरज असते तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या, या पद्धतीलाच नाकारायला हवं। बी सुदर्शन रेड्डींना मतदान करा म्हणून फडणवीसांनाच फोन करणार, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। विविध देशांच्या दूतावासातील महावाणिज्य दूतांकडून वर्षा निवासस्थानी बाप्पाचं दर्शन, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बाप्पाची आरती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नांदेडमधील पूरस्थितीचा आढावा, 5000 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, छत्रपती संभाजीनगरमधून लष्कराच्या तुकडीचं पाचारण, फडणवीसांची माहिती। नांदेडमधील अनेक भागात पावसाचं पाणी घरात शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान, ड्रोन दृश्य समोर। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।